बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। या जिल्ह्यातील अजिंठा ते बुलडाणा या सिमेंट रस्त्यावर भेगा पडल्याने वाहनांसाठी धोका निर्माण झाला। केंद्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या धुळे विभागाअंतर्गत झालेल्या अजिंठा बुलडाणा राज्य मार्गाच्या सिमेंटीकरणाच्या रस्त्यावर मधोमध लांब फटी पडल्यात आणि यात दुचाकींचं टायर अडकून अपघातांचं प्रमाण वाढलं। भाजप आमदार नारायण कुचे वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे। नारायण कुचेंनी एका बँकेच्या मॅनेजरला शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आलाय आणि या संदर्भात एक ऑडिओ क्लिप देखील समोर आली आहे। या क्लिपमध्ये शिवीगाळ करणारी व्यक्ती नारायण कुचे असल्याचं बोललं जात आहे, मात्र साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। धाराशिव जिल्ह्यामध्ये महाबीजच्या विश्वासाला तडा गेलाय। सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केल्यात। यामध्ये जवळपास 90% तक्रारी महाबीजच्या आहेत आणि शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कृषी विभागाकडून पंचनामा करण्यात आला। यामध्ये बियाण्यामध्ये दोष असल्याचा आढळल्याचं कृषी विभागाकडून सांगण्यात आलं। परभणी पोलिसांनी मोठ्या घरफोडीचा यशस्वीपणे तपास करत आरोपींना अटक केली आहे। आरोपींकडून 78 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले। चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि 1 लाख रुपयांची रोकड लंपास केली होती। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता।